कोकण रेल्वेकडून मोठी अपडेट. तुम्ही पण KRCLचा ट्रॅक मेंटेनर आणि पॉईंट्समॅन या जागेसाठी फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला पण रजिस्ट्रेशनचा मेल आला असेल. पण त्याचं मुख्य कारण काय आहे ते आपण बघणार आहोत आणि फक्त 2 पोस्टसाठी हा मेल का बरं आला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, मेलमध्ये तुम्ही बघू शकता की दिलेलं आहे, डिअर कॅन्डिडेट, यू आर नॉट एलिजिबल फॉर द पोस्ट ऑफ ट्रॅक मेंटेनर अँड पॉईंट्समॅन ग्रुप डी. याचं मुख्य कारण काय आहे, त्यांनी क्लिअरली नोटिफिकेशनमध्ये 13 नंबरचा जो पॉईंट आहे त्यामध्ये मेन्शन केलं होतं की लँड लुजरसाठीच हे 2 पोस्ट आहेत. त्यांची जमीन गमावल्या गेली आहे, ते त्या फॉर्मसाठी पात्र आहेत. लँड लुजरचा अर्थ तोच होतो. आणि यामध्ये नोटिफिकेशन भरपूर लोकांनी पूर्णपणे वाचले होते किंवा नव्हते वाचले. त्यांनी क्लिअरली असं काही मेन्शन नव्हते किंवा 2 पोस्टसाठी हे असं आहे म्हणून. सगळ्यांनी 10वीच्या बेसवर आहे म्हणून सगळ्यांनी हा फॉर्म भरला होता आणि त्यांनी 15,000 अधिक उमेदवार त्यांचे फॉर्म रद्द केले आहेत. तुम्ही बघू शकता खाली दिलेल्याप्रमाणे मी PDF दिलेच आहे की भरपूर उमेदवारांचे फॉर्म यामध्ये रद्द झालेले दिसून येतील आणि अजून तर काही फीज रिटर्न येईल याची अपडेट आलेली नाही आहे. तरी लगेच काही अपडेट आली तर मी तुम्हाला सांगेल. मी त्यांना याबद्दल मेल केलेलाच आहे. जशी काही अपडेट येणार मी तुम्हाला लवकरच कळवेल. म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.